ओम नमो भगवते वासुदेवाय. मैत्रेय विदुरांना सांगतायत की आतापर्यंत मी तुम्हाला ह्या भगवंतांचा कालरूप महिमा ऐकवला. आता ज्या प्रकारे ब्रह्मदेवांनी ह्या जगताची सृष्टीची रचना केली ते मी तुम्हाला सांगतो, ऐका. सर्वप्रथम ब्रह्मदेवांनी जर काही केलं असेल तर अज्ञानाच्या 5 ज्या वृत्ती आहेत, तमा म्हणजे अविद्या, मोह म्हणजे अस्मिता, महामोह म्हणजे राग, तामेश्वर म्हणजे द्वेष आणि अंधतामेश्वर म्हणजे अभिनिवेश, अशी ही जी पंचपर्वा सृष्टी आहे तिची त्यांनी रचना केली. पण ही पापशाली सृष्टी बघून त्यांना की आनंद झाला नाही, समाधान झालं नाही, चित्ताला प्रसन्नता वाटेना. आणि मग त्यांनी पुन्हा विचार केला की ठीक आहे, आता हे झालं ते झालं, आपण सृष्टी निर्मितीचा नवीन खेळ खेळूया असं मनात आलं. आणि त्यांनी सुरुवातीला भगवंताच्या ध्यानानं आपलं मन पवित्र केलं आणि त्याच्यातून दुसरी सृष्टी निर्माण केली. ही जी सृष्टी निर्माण केली त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार ह्या 4 मुलांना जन्म दिला. हे 4ही नित्य 5 वर्षातच आयुष्य असलेले, 5 वर्षाचाच देह असलेले निवृत्तीपरायण पुत्र होते. ते ऊर्ध्वरेता मुनी म्हणून ओळखले गेले. आणि त्यांनी ह्या 4ही मुलांना सांगितलं की आता तुम्ही सृष्टी निर्माण करा. परंतु हे 4ही कुमार जन्मतःच मोक्ष मार्गाचं अनुसरण करणारे होते, निवृत्ती मार्गी होते आणि सदैव भगवंताच्या ध्यानामध्ये लीन होते, मग्न होते. त्यामुळे ब्रह्मदेवांच्या इच्छेप्रमाणे काम करायला त्यांची प्रवृत्ती काही झाली नाही, त्यांची इच्छा झाली नाही. आणि जेव्हा ब्रह्मदेवांच्या इच्छेचा त्यांच्याकडनं अनादर होतोय असं त्यांच्या लक्षात आलं, ब्रह्मदेवांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांना असंही असा क्रोध निर्माण झाला की मला ही माझी मुलं आहेत, मी त्यांचा वडील आहे, पिता आहे, आणि तरी सुद्धा माझी आज्ञा न मानता ही मुलं त्या आज्ञेचा तिरस्कार करतायत, उपेक्षा करतायत आणि सृष्टी निर्मितीचं काही काम करत नाहीयेत. हा राग आल्यानंतर त्यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर तो आवरायचा प्रयत्न केला. पण तरी सुद्धा तो क्रोध तात्काळ त्या ब्रह्मदेवांच्या भुवयातून, 2 भुवयांच्या मध्यातून एका निळ्या लाल रंगाच्या बालकाच्या रूपानं प्रकट झाला. त्याला नीललोहित असं नाव मिळालं. आणि हे जे नीललोहित आहेत हे दुसरे तिसरे कोणी नसून सगळ्या देवतांचे जे पूर्वज भगवान भव म्हणजे रुद्र, ते हे नीललोहित आहेत. आणि ते जन्माला आले आणि रडायला लागले. रोदनात रुद्र अशी रुद्र शब्दाची व्याख्या आहे. रडायला लागले आणि रडायला लागल्यानंतर त्यांनी सांगितलं, जगतपिता बाबा, आपण विधाता आहात, आपण मला काहीतरी नाव द्या आणि माझ्या राहण्याची काहीतरी व्यवस्था करा, मला काहीतरी निवासस्थान मिळवून द्या, मी कुठे राहावं ते मला सांगा. तेव्हा भगवान ब्रह्मदेवांनी त्या बालकाची प्रार्थना पूर्ण करण्याच्या दृष्टीनं अत्यंत अशा मधुर वाणीत त्यांना सांगितलं की अहो तुम्ही रडू नका, मी आता तुमची इच्छा पूर्ण करतो. तुम्ही देवश्रेष्ठ आहात, तुम्ही जन्म घेता क्षणीच एखाद्या लहान मुलासारखे हमसाहमशी रडायला लागलात, ओक्साबोक्शी रडायला लागलात, म्हणून प्रजा तुम्हाला रुद्र या नावानं ओळखेल, रुद्र या नावानं तुमचा उच्चार करेल, तुम्हाला हाक मारेल.
आणि तुम्ही काळजी करू नका, तुमच्या राहण्यासाठी मी आधीच व्यवस्था केलेली आहे, निवासस्थान तयार केलेलं आहे. कोणतं निवासस्थान त्यांना दिलं ब्रह्मदेवानी? हृदय, इंद्रिय, प्राण, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, सूर्य, चंद्रमा आणि तप अशी ही स्थानं मी माझ्या तुम्हाला दिलेली आहेत राहण्यासाठी, असं ब्रह्मदेवानी त्या रुद्रांना सांगितलं. आणि मला तुम्हाला नावं सुद्धा मी योजून ठेवलेली आहेत, की तुमचं नाव असेल मन्यू, मनु, महिनस, महान, शिव, ऋतध्वज, उग्ररेता, भव, काल, वामदेव आणि धृतव्रत. याचप्रमाणे मी तुमच्यासाठी तुमच्या पत्नींची सुद्धा निवड करून ठेवलेली आहे, शोधून ठेवलेली आहेत. तुमच्या पत्नींची नावं आहेत धी, वृत्ती, उषणा, उमा, नियुत, सर्पी, इला, अंबिका, इरावती, सुधा आणि दीक्षा. ह्या तुमच्या 11 पत्नी असतील, त्यांना रुद्राणी म्हटलं जाईल. आता तुम्ही ही सगळी नावं, तुमची स्थानं आणि तुमच्या स्त्रिया या सगळ्यांचा स्वीकार करा आणि या सगळ्याच्या द्वारे पुष्कळ अशी प्रजा निर्माण करा. आता तुम्हीच प्रजापती आहात. हे एवढं सगळं ऐकलं, ब्रह्मदेवांची आज्ञा भगवान रुद्रांनी नीललोहितांनी घेतली आणि आपलं बळ, आपला आकार आणि आपला स्वभाव याला अनुसरून ते आपल्यासारखीच प्रजा निर्माण करायला लागले. भगवान रुद्रांच्या द्वारे उत्पन्न झालेली ती जी प्रजा होती त्यांनाही रुद्रच म्हणतात. आणि त्या रुद्रांचे असंख्य कळप संघ बनवून हे सगळे संघ, हे सगळे रुद्र या सगळ्या संसाराचं भक्षण करायला लागले, त्रास द्यायला लागले. आणि हे बघितल्यानंतर ब्रह्मदेवांच्या मनामध्ये एक मोठी शंका आली. तेव्हा त्यांनी रुद्रांना सांगितलं, हे रुद्रा, सुरश्रेष्ठा, तुमची ही प्रजा आपल्या भयंकर दृष्टीनं मला आणि या सगळ्या दिशांना भस्म करत चाललेली आहे, भस्म करत सुटले. तेव्हा अशा प्रकारची काही सृष्टी तुम्ही निर्माण करू नये. आता तुम्ही इथे थांबावं, तुमचं कल्याण व्हावं, पण सगळ्या प्राणीमात्रांना सुख देण्यासाठी आता तुम्ही सृष्टी निर्माण न करता उग्र असं तप करावं. आणि त्या तपाच्या प्रभावानं तुम्हाला पूर्वीसारखा हा संसार, ही सृष्टी तयार करता येईल. कारण असं आहे, तपाच्या योगेच इंद्रियातीत, सर्वांतर्यामी आणि ज्योतिस्वरूप असलेला जो भगवंत आहे, भगवान श्री हरी आहेत, त्यांची अत्यंत सहजपणे, सुगमतेने प्राप्ती होऊ शकते. मैत्रीय विदुरांना असं सांगतायत. आणि त्यावेळेला त्या रुद्रांनी ठीक आहे असं म्हटलं आणि ब्रह्मदेवांची आज्ञा शिरसाबंदी मानून, त्यांची अनुमती घेऊन त्यांना एक प्रदक्षिणा घालून ते तपश्चर्या करण्यासाठी वनाकडे निघाले. पुढे काय झालं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.